सो नेक्स्ट पॉईंट इज पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. तर आता आपल्याला पाहायचं आहे की पावलीनं काय सांगितलं. तर पावली एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगतं पहा, की जर एखाद्या ऑर्बिटलमधले 2 इलेक्ट्रॉन घेतले तर त्याचे 4ही क्वांटम नंबर सेम नसतात. आणि क्वांटम नंबर ही टर्म आपल्याला झालेली पहा, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ॲझिम्युथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन. तर एखाद्या ऑर्बिटलमधल्या 2 इलेक्ट्रॉनचे 4ही क्वांटम नंबर सेम नसतात हे पावलीनं सांगितलं. No 2 electrons in an atom can have same set of all 4 quantum number. मग पावलीनं जे आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे ते आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊ. तर आपण एक्झाम्पलसाठी हेलियम कन्सिडर करू. तुम्हाला माहिती आहे हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 1s2. आता इथे एक नवीन आपण पाहणार आहे की इलेक्ट्रॉनचं चित्रमय स्वरूप, त्यालाच पिक्टोरियल फॉर्म म्हणतात. म्हणजे इथं 1s2 2 इलेक्ट्रॉन आहेत. ह्याचं चित्रमय स्वरूप म्हणजेच एस साठी नेहमी 1 ओरिएंटेशन असतं, म्हणजे आपण 1 स्क्वेअर काढणार 1 बॉक्स. पी साठी 3 ओरिएंटेशन असतात, त्यामुळे नेहमी पी ऑर्बिटलच्या खाली 3 स्क्वेअर 3 बॉक्सेस असे येतात. डी ऑर्बिटलसाठी 5 ओरिएंटेशन असतात, सो दॅट्स वाय सच अ 5 बॉक्सेस. अंडरस्टँड. सो इट इज द 1s2 1 ओरिएंटेशन. ओके. आता ह्यामध्ये आपल्याला 1s2 ह्याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन दाखवायचे आहेत. मग आपण ते 2 इलेक्ट्रॉन इंडिकेट करू. 1 इलेक्ट्रॉन अपवर्ड ॲरो, 1 इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड ॲरो. ओके. पेअरिंग दाखवली. सपोज हा अपवर्ड ॲरो आहे त्याला आपण म्हणू फर्स्ट इलेक्ट्रॉन, आणि जो डाऊनवर्ड आहे त्याला म्हणू सेकंड इलेक्ट्रॉन. ओके. तर हेलियम म्हणजे काय पहा, सेंटरला सपोज न्यूक्लियस आहे, देन ऑर्बिट, आणि ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. सपोज दिस इज द फर्स्ट अँड दिस इज द सेकंड. फर्स्ट इलेक्ट्रॉन म्हणजे अपवर्ड ॲरोने दाखवला आहे, सेकंड इलेक्ट्रॉन डाऊनवर्डने. मग आता पावलीज प्रिन्सिपलमध्ये हे इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर कसे आहेत ते आपण काढू. क्वांटम नंबर कोणते काढू आपण, N, L, M, S. ओके. सो लेट अस कन्सिडर फर्स्ट इलेक्ट्रॉन, देन सेकंड. हा पहिला इलेक्ट्रॉन कन्सिडर करू. त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती, प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजेच हा ऑर्बिटल पुढचा नंबर, इट इंडिकेट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मग इथं दोन्ही इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांच्यासाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेमच आहे 1. सो पहिल्या इलेक्ट्रॉनसाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1. आणि एकदा प्रिन्सिपल क्वांटम नंबर समजला की ॲझिम्युथल तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युलाद्वारे काढता येतो. व्हॉट इज द फॉर्म्युला, 0 to n - 1. ओके. सो हिअर इट इज द 1 - 1 0, L0. M म्हणजेच -L2 + L. इथं L0च आहे, L वरून M काढता येतो तुम्हाला माहिती आहे. मग L0 असेल तेव्हा M सुद्धा 0च येतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा स्पिन. हा जो पहिल्या इलेक्ट्रॉनबद्दल आपण माहिती घेतोय त्याची स्पिन कशी, तर त्याच्या ॲरोनवर दर्शवते. ॲरो अपवर्ड आहे म्हणजे स्पिन आहे +1/2. आता दुसरा इलेक्ट्रॉन. ओके. कन्सिडर दिस इलेक्ट्रॉन. ह्याच्यासाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम, हा ऑर्बिटलच्या पुढचा नंबर 1. ॲझिम्युथल क्वांटम नंबर सेम येईल 0, मॅग्नेटिक क्वांटम नंबर 0. पण ह्याची स्पिन कशी येईल, ॲरो हा डाऊनवर्ड आहे, सो स्पिन येईल -1/2. मग आता पहा दोन्ही इलेक्ट्रॉन पहा एकाच ऑर्बिटलमधले, हे जे 4ही क्वांटम नंबर सेम आहेत का पाहू. प्रिन्सिपल सेम आहे, ॲझिम्युथल सेम आहे, मॅग्नेटिक, पण स्पिन क्वांटम नंबर सेम नाही. पहिल्या इलेक्ट्रॉनची स्पिन क्लॉकवाईज आहे, अपवर्ड ॲरो आहे +1/2 आहे. दुसऱ्या इलेक्ट्रॉनची स्पिन डाऊनवर्ड आहे, ॲरो आहे -1/2 आहे. मीन्स no 2 electrons in an atom can have same set of 4 quantum number किंवा all quantum number. So हे झालं पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. राईट सम इम्पॉर्टंट थिंग्स, देन वी विल सी द नेक्स्ट पॉइंट. स्टुडंट्स, नेक्स्ट पॉइंट इज हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. तर हंट्स रूल हा खूप इंटरेस्टिंग अँड व्हेरी इझी. तर हंट्स रूल काय पहा आपण बघू. तर आपण इलेक्ट्रॉनचं चित्रमय स्वरूपात पिक्टोरियल फॉर्ममध्ये फिलिंग करू इलेक्ट्रॉनचं. मीन्स फॉर एक्झाम्पल, सपोज इथे एखादी अशा ऑर्बिटल घेतली ज्यामध्ये 2p4 की अशी एक 2p ऑर्बिटल घेऊ की ज्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. ओके. 2p4. आता 2 केस आहेत पहा कशा प्रकारे. तुम्हाला एक माहिती आहे पी ऑर्बिटल म्हणलं की 3 ओरिएंटेशन, त्यामधील इलेक्ट्रॉन जर दाखवायचे झाले तर आपल्याला 3 स्क्वेअर काढावे लागतात पी ऑर्बिटलसाठी. एस साठी 1 स्क्वेअर काढू. इथं पण पी ऑर्बिटल आहे, हे जे इलेक्ट्रॉन दाखवण्यासाठी 3 स्क्वेअर. आता पहा इथे पण 2p4 आहे, तिथे पण 2p4 आहे, म्हणजे आता 4 इलेक्ट्रॉन आपल्याला दाखवावे लागतील. आता पहिली पद्धत मी अशी करतो की इलेक्ट्रॉन कसे दाखवतो, आधी प्रत्येक ओरिएंटेशनमध्ये किंवा प्रत्येक बॉक्समध्ये सिंगल दाखवतो. लाईक दिस 1 2 3 दाखवले सिंगल. आपल्याकडे आहे 4, 3 दाखवून झाले. आता चौथा इलेक्ट्रॉन कुठे दाखवणार, तर आता मी पेअरिंग करणार.
पेअरिंग कर देणार. आधी सगळीकडे अपवर्ड दाखवले, पेअरिंग करताना डाउनलोड करणार, मग इथं चौथा इलेक्ट्रॉन डाउनवर्ड दाखवलं. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत 4 इलेक्ट्रॉन बघा मी कसे दाखवतो. डायरेक्टच इथे एक पेअरिंग केली 2 इलेक्ट्रॉन, परत दुसऱ्यामध्ये डायरेक्ट 2 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन. आता एक गोष्ट नक्की की 2p4 ऑर्बिटल आहे, 2p4 ऑर्बिटल आहे, पण इलेक्ट्रॉन दाखवण्याची पद्धत दोन्हीकडे वेगळी. मग यातली नक्की बरोबर पद्धत कोणती? सो दिस फर्स्ट मेथड इज करेक्ट मेथड अँड सेकंड मेथड इज इनकरेक्ट. ओके, मग करेक्ट आणि इनकरेक्ट म्हणजे नेमकं काय बघा. हर्ट्झ काय सांगतो, इलेक्ट्रॉन यू हॅव टू फर्स्ट फिल सिंगली. आधी इलेक्ट्रॉन सिंगली फिल करायचे. जसे बघा इथं आपण ह्यामध्ये इलेक्ट्रॉन फिल करताना आधी आपण इलेक्ट्रॉन कसे फिल केले पहा. आधी सिंगली हिते एक हिते एक हिते एक आणि सिंगली फिल करायचे अँड देन पेअरिंग अप आणि नंतर पेअरिंग करायचे. आपण नंतर पेअरिंग केली. म्हणजे Huntsrud told that you have to first fill the electron singly before pairing up. म्हणजे आधी इलेक्ट्रॉन सिंगल फिल करायचे आणि नंतर पेअरिंग करायचे. इथं काय झालं होतं पहा, इथं सिंगल इलेक्ट्रॉन फिल नव्हतेच केले, डायरेक्ट पेअरिंग केले. अंडरस्टँड? सो दिस इज ऑल अबाउट द Hunts rule. ओके, सो देन वी विल सी द नेक्स्ट पॉइंट. ओके, राईट सम इम्पॉर्टंट थिंग्स. नेक्स्ट पॉइंट इज आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. तर आपल्याला आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस ही टर्म पाहिजे. तर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे अशा स्पेसिस किंवा असे ॲटम्स दोन वेगळे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे. द स्पेसिस इन विच द इलेक्ट्रॉन इज सेम इज कॉल्ड ॲज आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. मग ज्यामध्ये इलेक्ट्रॉन सेम असतात अशा स्पेसिसला आपण आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणतो. मग त्याचं एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल पहा, मी इथे घेतोय ॲर्गॉन. तर ॲर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन जर दाखवलं तर तुम्हाला माहिती आहे ॲर्गॉन लिहिलं आहे 18 ॲटॉमिक नंबर म्हणजे 18च इलेक्ट्रॉन असणार आहे. इट कॅरीज द 18 इलेक्ट्रॉन. त्याचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं दाखवतो. 1s2 2s2 2p6 3s2 3p6. ओके, 18 इलेक्ट्रॉन. आता त्याचबरोबर दुसरा इथं स्पेसिस मी घेतो के प्लस. पहा इथं के प्लस आहे, नॉट के, आणि त्याखाली लिहितोय मी तिसरं Ca2+. आता ह्यामधले इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचे. आता पहा, के पोटॅशियम म्हटलं की ॲटॉमिक नंबर 19, पण के प्लस म्हटलं की काय होईल, प्लस चार्ज कधी येतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, पण जेव्हा ते सोडून जातात तेव्हा प्लस चार्ज येतो. इथं एक प्लस चार्ज आला म्हणजे एक इलेक्ट्रॉन 19 इलेक्ट्रॉन होते, त्यापैकी एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला. सो दिस के प्लस कॅरीज द 18 इलेक्ट्रॉन. ह्यामध्ये 18च इलेक्ट्रॉन राहील. जर केवर 2 प्लस चार्ज असते तर 17 असते, पण एकच प्लस चार्ज आहे 18 इलेक्ट्रॉन. सो दिस के प्लस कॅरीज द 18 इलेक्ट्रॉन. Ca2+. आता Ca2+ बद्दल काय सांगचाल पहा, Ca मध्ये 20 इलेक्ट्रॉन असतात, पण Ca2+, 2 प्लस आहेत म्हणजे 20 पैकी 2 इलेक्ट्रॉन गेले. सो इट अगेन कॅरीज द 18 इलेक्ट्रॉन. मग तुम्ही पाहू शकता की आर्गॉन के प्लस Ca2+, ह्या तिन्हीमध्ये इलेक्ट्रॉन किती, 18 18 18 18 18 18. means this space is having the same number of electron. So these are isoelectronic spaces to each other. समजला isoelectronicचा अर्थ? तर व्हेरी सिंपल मिनिंग आहे आयसो इलेक्ट्रॉनिकचं. इलेक्ट्रॉनची संख्या फक्त फाइंड आउट करायची. हा प्लस चार्जवरती बारकाईने लक्ष द्यायचं. प्लस चार्ज केव्हा येतो, जेव्हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतात तेव्हा. सो स्टुडंट्स, दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ओके, सो हिअर वी कवर ऑल द पॉइंट्स. आय होप यू अंडरस्टँड ऑल द थिंग्स. ओके, बाय.